हॅलो स्टुडंट्स, तर तुमचं मी आमच्या महाराष्ट्र मीडिया ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण इयत्ता तिसरीची परिसर अभ्यासाची चाचणी पहिली घेणार आहोत। ही चाचणी आहे गुण 10 आणि वेळ आहे 30 मिनिटे। तर आपला पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? आपण काय करायला हवं? तर पहिला आहे, केशव मैदानावर खेळायला जात नाहीये। तर तुमचा मित्र आहे एक केशव नावाचा आणि तो मैदानावर खेळायला जातच नाहीये, तर तुम्ही काय कराल बरं? त्याला समजून सांगाल की केशव मैदानावर खेळायला गेलं पाहिजे। घरात बसून मोबाईल खेळणं ही वाईट गोष्ट आहे, इट्स अ बॅड मॅनर्स। ओके, सो तुम्ही त्याला समजावून सांगणार की आपण मैदानावर खेळायला गेलो तर आपले आरोग्य चांगले राहतील, आपल्याला चांगली नॅचरल हवा भेटेल, सो आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार जडणार नाही। तर तुम्ही त्याला अशा प्रकारे समजून सांगाल। त्यानंतर दुसरा आहे आपला, राजू घरी नेहमी मोबाईल खेळतो। तर राजू नेहमी घरी मोबाईल खेळत बसतो, तर त्याला समजून सांगाल तुम्ही की राजू, आपण घरी बसून मोबाईल खेळलं नाही पाहिजे। आपण जेवढा मोबाईल खेळू तेवढा आपल्या डोळ्यांना त्रास होणार आहे। आपण कोवळ्या वयामध्ये किंवा लहान वयामध्ये जर जास्तीत जास्त मोबाईलचा वापर केला तर आपल्या डोळ्यांना त्रास होईल आणि पुढे जाऊन आपल्याला चष्मासुद्धा लागू शकतो आणि आपल्याला दिसायलाही कमी होऊ शकते। तर तुम्ही अशा प्रकारे त्याला समजून सांगाल। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, जोड्या लावा। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे जोड्या लावायच्या आहेत। त्यानंतर कान दिसतोय तुम्हाला, कान दिसतोय ना? तर कानाचं काय आहे, त्या कानाचं काम काय आहे, कार्य काय आहे? तर काय आहे त्याचं कार्य? ऐकणे। म्हणजे कान काय करतो? ऐकतो, म्हणजे कान ऐकून घेतो। त्यानंतर इथे काय दिसतंय तुम्हाला? फर्स्ट एड बॉक्स, म्हणजेच प्रथमोपचार पेटी दिसते। मग ह्याची जोडी काय असणार आहे इथे? समजलं? आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, ठळक अक्षरावरील नको ते शब्द खोडा। म्हणजे जे ठळक जे अक्षर दिसत आहेत तुम्हाला, दिसतंय का? हे बघा, हे लवकर, उशिराने, हे जी ठळक अक्षरे दिसत आहे त्यात नको असलेला शब्द आपल्याला खोडून टाकायचा आहे। मग आपण तिथे खोडून टाकणार आहोत। ओके, तर नेहमी लवकर किंवा उशिराने उठावे। तर काय बरोबर आहे बरं? योग्य काय आहे? नेहमी लवकर उठावे की उशिरा उठावे? नेहमी लवकर उठावे। सो आपण उशिरा हा शब्द काढून टाकूया। ओके, अक्षरातील नको ते शब्द खोडायचे आपल्याला। सो आपण अशी तिरकी रेष मारायची त्याच्यावर। पुढचं आहे, वाढलेले सर्व अन्न खावे किंवा खाऊ नये। वाढलेले, आपल्या ताटामध्ये जर आपल्याला आईने अन्न वाढले असेल तर ते आपण खावे किंवा खाऊ नये। तर काय केलं पाहिजे बरं? खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे? खाल्लं पाहिजे। त्यामुळे आपण खाऊ नये हा शब्द काय, याच्यावर काय करणार आहे? तिरकी रेष मारणार आहे, म्हणजेच काट मारणार आहे, त्याला काढून टाकणार आहोत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न चौथा, चांगले की वाईट ते लिहा। आपल्याला काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते लिहायचं आहे। तर आपण बघूया, सचिन हात न धुता जेवायला बसतो। तर सचिन हात न धुता जेवायला बसतो, तर काय केलं पाहिजे बरं? हे चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे। सो आपण काय करायचं आहे, तिथे लिहायचं आहे। मग आपण तिथे काय करणार आहोत? लिहिणार आहोत। ओके, चांगले की वाईट? मग हे काय, सचिन हात न धुता जेवायला बसतो, काय हे वाईट आहे। मग आपण इथे काय करणार? वाईट लिहिणार। वाईट, समजलं? त्यानंतर पुढचं आहे आपलं, सपना नियमित व्यायाम करते। सपना नियमित व्यायाम करते, रोज सकाळी उठून व्यायाम करते, चांगली गोष्ट आहे ही। मग चांगली गोष्ट आहे म्हणजे आपण इथे काय लिहिणार? चांगले, म्हणजे इथे काय लिहिणार आपण? चांगले। चांगले, समजलं इथपर्यंत तुम्हाला? म्हणजेच आपण इथे काय शिकलो? काय बॅड हॅबिट्स आहेत आणि काय गुड हॅबिट्स आहेत, म्हणजे आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे। त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, आमच्यातील वेगळा घटक ओळखा। आता आपल्याला काय करायचं आहे, जो वेगळा घटक आहे त्याच्यावर काय करायचं? एक तिरकी रेष ओढायची। आपण जसं आत्ताच
मागच्या प्रश्नामध्ये आपण काय केलं, जो अयोग्य शब्द होता त्याच्यावर आपण काय केलं, एक तिरकी रेघ ओढली. तर आपल्याला इथेही तेच करायचं आहे. जो वेगळा घटक आहे, वेगळं जे वस्तू आहे त्याला आपल्याला तिरकी रेष ओढायची आहे. मग आता इथे तुम्हाला काय दिसतंय बरं, इथे दिसतोय सुपली दिसते. आई आपली घर झाडल्यावर सुपलीमध्ये केर गोळा करते आणि इथे झाडू दिसतोय. मग इथे झाडूने घर झाडते आणि सुपलीने केर गोळा करते. म्हणजे ह्या दोन गोष्टी काय आहेत, एक आहेत. पण ही जी गोष्ट आहे ती म्हणजे खेळ आहे, गेम्स आहेत. सो आपण मोबाईल गेम्स खेळतो, सो त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे हा काय आहे, वेगळा आहे यामध्ये. म्हणून आपण त्यावर काय करायची, तिरकी रेष ओढायची. समजलं. पुढचं आहे, इथे दिसतंय तुम्हाला सॅव्हलॉनचं एक हँडवॉश दिसतोय आणि इथे काय दिसते, आईस्क्रीम दिसते. आईस्क्रीम आवडते सगळ्यांना. त्यानंतर पुढे दिसतोय एक टॉयलेट पेपर दिसतोय. ओके, सो आपण ह्या दोन गोष्टी जर बघितल्या, हे बघा, ही जर गोष्ट बघितली आणि ही जर गोष्ट बघितली, तर ह्या दोन गोष्टी काय दिसत आहेत तुम्हाला, एक हायजिनिकच्या गोष्टी दिसत आहे. म्हणजे आपण काय करतो, ह्या गोष्टींनी काय करतो, स्वच्छ ठेवतो. ह्या दोन गोष्टीने काय करतो, स्वच्छ ठेवतो. आणि ही जी गोष्ट आहे ती आपण खातो. मग ऑब्व्हियसली काय येणार आहे इथे, ही जी गोष्ट आहे ही वेगळी आहे. सो आपण याच्यावर तिरकी रेघ ओढणार आहे. तर अशा प्रकारे आपली इथे चाचणी क्रमांक 1 ही संपलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, इयत्ता 3ची चाचणी क्रमांक 1 आपली इथे संपलेली आहे. तर आपण पुढच्याही चाचण्या लवकरच घेणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज बघत जा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहोतच. थँक्यू स्टुडंट्स.